हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण जेवणातील चव वाढवणाऱ्या 3 प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत. कारळ्याची चटणी, तिळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी. सर्वप्रथम आपण पांढरे तीळ छान असे खरपूस भाजून घेणार आहोत. रंग बदलेपर्यंत. तिळाचं महत्त्व तर आपल्याला माहितीच आहे. स्निग्धता वाढवते, आपल्या त्वचेसाठी खूप छान आहे. भरपूर प्रमाणात त्यामध्ये कॅल्शियम असतं. त्यानंतर आपण कारळं घेतलं आहे. त्याला काही ठिकाणी खुरसणी म्हणतात, काही ठिकाणी कारळं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये निगर सीड्स म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता ते पण कमेंट्स करून सांगायचे आहे, म्हणजे मला पण कळेल की आपण माझे व्हिडिओ कुठून कुठून पाहता. आणि चॅनलला आपण अजूनही माझ्या विजिट दिली नसेल, सर्वांना नम्र निवेदन आहे की दिली नसेल तर पटकन विजिट द्यायची आहे. शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायचं आहे, म्हणजे नवीन येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. जे आपलं कारळं आहे किंवा खुरसणी आहे ती आपण छान मध्यम गॅसवर खरपूस भाजून घ्यायची आहे, म्हणजे आपली जी चटणी आहे की नाही ती खूपच अप्रतिम होते. मोठ्या गॅसवर कुठलीही वस्तू किंवा पदार्थ भाजून घ्यायचा नाही. जेव्हा तुम्ही मध्यम गॅसवर भाजाल तेव्हा त्याची चव आहे ती द्विगुणित होते. छान असे आपले तीळ आहे, खुरसणी आहे, कारळं आहे, त्याला थोडासा वेळ लागतो भाजायला, पण ते आपण मध्यम गॅसवर छान असे तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. खूप छान जेवणामध्ये तुम्ही असे एक भाजी आणि चटणी छान अगदी मस्त बेत होतं बघा. आणि किंवा अशीच नुसती चटणी आणि भाकरी अप्रतिम असं होतं आहे. मग अशा प्रकारे खरंच चटण्या करून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला जेवणामध्ये वाटेल घेवायचं तेव्हा तुम्ही घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे आपलं कारळं भाजून झालं आहे. त्यानंतर आपण जे तीळ भाजले होते ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून घेतले आहे. त्यामध्ये हिंग घालून घेतला आहे आणि खूप छान अशी तिळाची चटणी होते. त्यानंतर आपण लाल मिरची पावडर घालून घेतली आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. त्यानंतर मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि जिरे अख्खे त्यामध्ये घालून घेतले आहेत आणि लसूण घालणार आहोत आणि आपण छान असं फिरवून घेणार आहोत, कारण ती मुळातच बारीक असतात, ते पटकन एकत्र सगळे बारीक होतात. हे बघा किती सुंदर झाली आहे आपली तिळाची चटणी तयार झाली आहे. त्यानंतर शेंगदाणे बघा मी भाजून घेतले होते मध्यम गॅसवर, ते अगोदर थोडेसे फिरवून घेतले आहे जाडसर. त्यानंतर आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत. माझ्या लाल मिरची पावडरमध्ये जिरे आणि धणे मिक्स आहे, त्यामुळं मी वेगळं त्यामध्ये घालत नाही. तुमच्या मिरचीमध्ये नसेल तर तुम्ही धणे किंवा धणे जिरे पूड एकत्र करू शकता. त्यानंतर आपण अख्खे जिरे टाकले आहे आणि हिंग घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि लसूण घालून आपण छान अशी फिरवून घेणार आहोत. खूप सुंदर बघा चटणीचा रंग बघू शकता आपण किती अप्रतिम असा आला आहे. त्यानंतर जी खुरसणी किंवा कारळं आहे हे बघा, ते मी अगोदर फिरवून घेतलं आणि नंतर आपण ते त्यामध्ये बाकीच्या सगळ्या इन्ग्रेडियंट घालून आपण ती बारीक करणार आहोत. सर्वप्रथम आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे. त्यानंतर हिंग. खूप छान लागते बघा. अशीच तुम्ही चटणी बनवून ठेवली तर तुम्ही महिनाभर खाऊ शकता, एवढी छान. त्यानंतर लाल मिरची पावडर घातली आहे आणि जिरे घालून घेतले आहे आणि मी लसूण घातलेला आहे त्यामध्ये आणि असं बघा अशा प्रकारे फिरवून घेतलं आहे. अप्रतिम अशा आपल्या चटण्या तयार झाल्या आहेत. ही कारळाची चटणी, ती तिळाची चटणी आणि ती शेंगदाण्याची चटणी. चला तर मग पटकन एक लाईक करा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, हाईप करा, छानशी कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी, पुढची रेसिपी पाहण्यासाठी तयार राहा. बाय बाय.